मी पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे, बोरिवली पोलीस ठाणे। बोरिवली परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात हॉकरचं साम्राज्य आहे। ते रोडवरती फुटपाथ नंतर खाली 3-3 लाईन लावतात, त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होतो। शाळेच्या बसेसला येण्या जाण्याकरता त्याच्यात बराचसा वेळेचा विलंब होतो। असे बरेच समस्या चालू होते। पादचाऱ्यांना देखील या हॉकरचा त्रास होता आणि मुजोरपणाने बोलणे, बीएमसीच्या लोकांना त्रास देणे, त्यांनी कारवाई करायला गेल्यानंतर त्यांच्याशी वाद घालणे असे प्रकार होत होते। त्यामुळे आपण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती बीएमसीच्या मदतीने आणि बोरिवली पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी मान्य सिनियर पीआय नीना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठ्या प्रमाणात हॉकर्सवर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांना बसूनच देत नाही, मुळात अशी कारवाई आपण सुरू केलेली आहे आणि सतत बीएमसीचे पण वाहन आणि आमचे मोबाईल्स आणि मार्शल यांना देखील तसे सूचना आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून त्यांच्यावरती कारवाई करीत आहोत। त्याचा रिझल्ट आज असा मिळालेला आहे की बोरिवली एसवी रोड पूर्ण मोक्ष प्लाझा पासून आज आपण गोरख गांधी पर्यंत बघितलं तर मोठ्या प्रमाणात हॉकर दिसत नाही तुम्हाला, जे पूर्वी होते। तर यामध्ये काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे असं वाटतं तुम्हाला? यामध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारचा राजकीय व्यक्तींचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये। हे सतत व्यापारी संघटना आहे बोरिवलीची, त्यांच्याकडनं येणाऱ्या तक्रारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून तोंडी किंवा अशा पद्धतीने तक्रारी येऊन करतात। त्यांना थांबायला वेळ नाही, पण हॉकरचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास होतो, अशा सतत तक्रारी येत होत्या। त्यावर आम्ही या कारवाई केलेली आहे आणि पुढे देखील ही सतत कारवाई चालू राहणार आहे। कारवाई करताना आम्हाला असं देखील निदर्शनास आलेलं आहे, बोरिवली व्यापार संघटनेनेच तक्रार केलेली आहे का इकडचे हॉकर्स मुक्त करा, त्यांचा त्रास होतोय। आणि काही दुकानदार जे आहेत तिथे हॉकर्सचाच माल त्यांना तिथे कारवाई करताना आल्यानंतर हॉकर्स लोकांचाच माल ते त्यांच्या दुकानाच्या इथे किंवा ते त्यांना प्रोटेक्शन करतात। तर माझं असं आव्हान असेल तर कृपया कोणी असं करत असेल तर असं कृपया करू नये आणि हॉकर्सने यापुढे बोरिवली एसवी रोड या परिसरामध्ये कुठेही धंदा लावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा त्याचं सामंत उचलण्यात जाईलच आणि विनाकारण त्यांना आर्थिक दंडाला देखील सामोरे जावं लागेल। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।